आणि आता बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातनं। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत असतील असं राऊतांनी म्हटलंय। ठाकरे विधान परिषदेमध्ये राहिल्यानं आमच्या आमदारांना बळ मिळेल असंही राऊत म्हणाले। तर दुसरीकडे विधान परिषदेसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। यासह विधान परिषदेसंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत योग्य तो निर्णय होईल असं सतेज पाटीलही म्हणाले। उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ती आता सांगतील ना स्वतः। त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही। तर आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल। त्याच्या राज्यसभेला खरं म्हटलं तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षांनी आदरणीय पवार साहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून, त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढं भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। विधान परिषदेच्या निवडणुकीचा विचार ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातो आणि आताच दावा सांगितला जातो उद्धव ठाकरेंच्या मनात इच्छा असेल तर उद्धव ठाकरेच उमेदवार। नाही, मला वाटतं त्याच्यावर राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि योग्य निर्णय आपल्याला निश्चित